अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सगळ्यांच्या मनात हेच येणार की इतके वेळेला वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला अफगाणिस्तान लढत देईल. परंतु हा जो काही सामना झाला आहे, मंगळवारी संध्याकाळचा सामना, वानखेडे स्टेडियमवरती झालेला सामना, ह्या विश्वचषक सामन्यातला एक विस्मयकारक सामना म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. पहिली बॅटिंग करत असताना एक जबरदस्त प्रगल्भता ही अफगाणिस्तानच्या बॅट्समननी दाखवली. इब्राहिम जद्दानचं तर किती कौतुक करावं मला कळत नाही. नाबाद शतक, भलं मोठं शतक त्यांनी ठोकलं आणि तळामध्ये राशिद खाननी केलेली फटकेबाजी याच्या जीवावरती अफगाणिस्ताननी 291 धावा उभारल्या, ज्या त्यांच्या दृष्टीने खरोखर लाजवाब, म्हणजे खूपच चांगली प्रगती त्यांनी बॅटिंगमध्ये केलेली आहे. सातत्याने त्यांची बॅटिंग चमकलेली आहे. डाव सुरुवात होत असताना असं वाटलं की या वानखेडे स्टेडियमच्या विकेटवरती थोडंसं दव पडलेलं असताना अफगाणिस्तानच्या बॉलरला तोंड देत असताना ऑस्ट्रेलियन संघाला अडचण येणार नाही. कसलं काय आणि कसलं काय, सुरुवातीच्या काळापासून नवीन कुमार आणि दुसऱ्या फास्ट बॉलरनी अशी काही टिचून बॉलिंग केली की बघता बघता 1, 2, 3, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 ऑस्ट्रेलियन बॅट्समन आऊट झाले. आणि ते होत असताना मॅक्सवेल जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा तो हॅट्रिकवरती बॅटिंगला आलेला होता आणि तो आऊट होताना अक्षरशः थोडक्यात वाचला. नंतर त्याचे 2 झेल सुटले आणि हे जे 2 झेल सुटले त्याला जीवदान का म्हणलं जातं हे खरोखर आजच्या सामन्यातनं आपल्याला लक्षात येईल. कारण त्याच्यानंतर मॅक्सवेलनी दिवाळी अगोदरचे फटाके फोडले. असं काही त्यांनी गोलंदाजांवरती हल्ला चढवला आहे. त्याला पॅट कमिन्सनी जी काही साथ दिली आहे, संथ, शांत आणि समंजस साथ, त्याला तोड नव्हती. कारण मॅक्सवेलचे फटके बसायला लागल्यानंतर कॅप्टनला फिल्डर कुठे उभे करायचे हे कळत नाही. कारण तो सरळ बॅटनी सुद्धा फटके मारतो, तो शॉर्ट बॉलचा खरपूस समाचार घेतो आणि त्याच्याबरोबर रिव्हर्स स्वीपचे 3-4 वेगवेगळे प्रकार तो आपल्याला सादर करतो. आजच्या खेळीमध्ये त्यांनी ते सगळं करून दाखवलेलं आहे. अहो 120 का 129 बॉल तो खेळला, द्विशतक केलं त्यांनी आणि हे करत असताना 10 सिक्सर त्यांनी मारलेले आहेत. खरंच तुम्हाला सांगतो, नॉर्मली मॅक्सवेल हा अशी खेळी करत नाही. जेव्हा सुरुवातीचे बॅट्समन जबरदस्त कामगिरी करतात, चांगला पाया रचतात, तेव्हा हा येऊन जेवतो, समोरच्या बॉलर्सवरती आक्रमण करतो. आज तशी परिस्थिती नव्हती. 7 आऊट 91 स्कोर होता आणि त्याच्यानंतर मॅक्सवेलनी ही खेळी करून दाखवलेली आहे. द्विशतक केलेलं आहे आणि ही भागीदारीसुद्धा द्विशतकी भागीदारी होती. त्या द्विशतकी भागीदारीमध्ये पॅट कमिन्सचं योगदान 12 धावांचं होतं. ह्याच्यावरनं मॅक्सवेलनी हा सामना किती डॉमिनेट केला बॅटिंग करत असताना ह्याचा आपल्याला अंदाज लागू शकतो. ह्या विजयामुळे अक्षरशः 1 सेकंद क्रिकेट रसिकांना असं वाटलं की थोडंसं वाईट वाटलं. मला थोडंसं वाईट वाटलं की अरे अफगाणिस्तानने हा सामना जिंकण्याचे एकदम ते तोंडावरती होते आणि त्याच्यानंतर तो तोंडातला घास ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने काढून घेतला. जिगरबाज वृत्ती म्हणा, लढाऊ वृत्ती म्हणा, शेवटपर्यंत सामना न सोडण्याची वृत्ती म्हणा, या सगळ्या गुणांचं ऑस्ट्रेलियाच्या आज दर्शन झालेलं आहे. हे मान्य करायला लागेल आणि म्हणून आजच्या विजयाने तेही गुणतालिकेत मस्त मजबूत झालेले आहेत. त्यांचाही उपांत्य फेरीतला प्रवेश नक्की झालेला आहे आणि हे सांगायला अजिबात काही मला हिचकिचाहट वाटत नाही आहे की आता हा संघ नक्कीच धोकादायक झालेला आहे. गंमत बघा, पहिले 2 सामने ते हरलेले होते आणि त्याच्यानंतर आजच्या सामन्यामध्ये सुद्धा पराभवाच्या उंबरठ्यावरती ते उभे असताना त्यांनी विजय खेचून आणला. हा थोडका नव्हता, कारण इतकं मोठं अंतर होतं विजयाच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. ते त्यांनी ज्या तडफेनी पूर्ण केलेलं आहे मॅक्सवेलच्या इनिंगमध्ये मुळे की ती इनिंग अविश्वसनीय इनिंग म्हणूनच लोकांच्या लक्षात राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं मॅक्सवेलच्या इनिंगबद्दल हे मला जरूर कळवा. कारण हा सामना बघत असताना खरंच मन इकडं तिकडं असं झुलत होतं. एकदा वाटत होतं अरे अफगाणिस्तान हा इतका चांगला खेळ करतोय, 1 विकेट त्यांना मिळाली असती तर कदाचित सगळं रूप पालटलं असतं. जी संधी नंतरच्या काळामध्ये मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सनी दिली नाही हे मानायला पाहिजे. आणि म्हणून तुमचं मत काय हे जरूर सांगा. आज लढत जी दिली आहे अफगाणिस्ताननी त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, जधरांच्या सेंचुरीबद्दल काय वाटतं, आणि मॅक्सवेलची इनिंग मला अविश्वसनीय खेळी वाटते. तुम्हाला काय वाटतं? कॅचेसचं महत्त्व आता तरी आपल्याला कळतं आहे का? कॅचेस विन मॅचेस का म्हणलं जातं हे आता तरी आपल्याला कळतं आहे का? मला जरूर कळवा.
फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंच अंतर राहिलं आहे. जसं आज मॅक्सवेल इनिंग खेळलेला आहे तशी एक छोटी इनिंग माझीसुद्धा चालू आहे. अजून 13,000 सबस्क्रायबर गोळा करायचे. त्याच्यासाठी तुमचं पाठबळ हवं आहे. विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला माझं यूट्यूब चॅनल. बाय बाय.